तर गायजानो आज आम्ही गेलो त्या ढाब्यार आणि बाकी काय नाही. आता माझो बर्थडे म्हाका कळना नाही, माझं नाक पिंक झाला, माझे गाल पिंक झालेत, वट पिंक झालेत आणि आता माझो बर्थडे. आता म्हाका बर्थडेसाठी सगळे आता फोन करतलेत आणि मी त्यांना थँक्यू म्हणतले. बस बाकी आयुष्यात काय नाही विशेष. हॅलो गाईज, सो आज माझा बर्थडे आहे आणि आज मला अजिबात नेटवर्क नसणार आहे कारण आम्ही चाललोय इग्लू स्टेसाठी. आणि ती आणली नाही का? मला नाही माहिती. अरे तू चेंज करायला गेला होतास ना. ती ना दुसरी आणली. हा, तर आता किती कपडे घालायचे हा हे चालू आहे कारण मी ऑलरेडी 2 घातले ते. याच्यावरती अजून 1 3 4 5 मी टोटल वरती 5 हे करणार आहे. आणि नंतर 1 2 3 4 खाली 4 आणि त्याच्यावर 1 5 5 5 एवढे कपडे घालून आता आम्हाला जायचंय. आणलीस ना? तर असे भरपूर सारे कपड्यांचं आता पॅकिंग हे सगळं चालू आहे. काय काहीतरी अजून घातलं पाहिजे ना? फ्लीस वालं ते दुसरं थर्मल्स नाही आहेत. मी 2 थर्मल्स घातले. मी पण म्हणतो 2 घाल बाबा. एक ओलं झालं तर दुसरं घालायला. नाही मी तिकडे काही चेंजेस नाही करू शकत. ओलं का होईल एवढं सगळं घातल्यावर. आम्ही असं मस्त वेट सँडविच खाल्लं ह्या व्ह्यू सोबत. मज्जा मज्जा. आणि आता रेडी होऊन निघायचा. हा सगळा पसारा जो आहे ना, हा सगळा आवरायचा आहे. कुणाला दाखव कसा दिसतोयस. 2 3 3 कपडे घालून कसा दिसतोयस बघू. अजून खाली एक येणार आहे तुझं. हे वर येणार आहे ना तुला. मग मी पण ते घेते. चला बाबा पॅकिंग करूया. भगवद्गीता दिली वाटते. भगवद्गीता दिली. भगवद्गीता दिलीस का पांडुरंगा. लिहिलंय काय वाच? हॅपी गेलं ते बर्थडे. कधीच लिहिलंय. बाजूला वाच आणि शानी हो. शाणी व्हायला भगवद्गीता दिली. चिडचिड कर. माझी भरपूर जास्त चिडचिड होते आणि माझा नवरा हा या बर्फासारखा असा शांत असल्याने त्याने मला काहीतरी एअरपोर्टवरती तो धावत गेला होता आणि पटकन काहीतरी घेऊन आला. तेवढं मी बघितलेलं. मी त्याला म्हटलं काही मला गोल्ड वगैरे काही देऊ नको. तर बोला की नाही, खूप उपयोगाची वस्तू तुझ्यासाठी मी घेतली आहे. तर त्याने इथे बर्फात असं मस्त हॅपी बर्थडे लिहिलं आणि इथे मला ही भगवद्गीता त्याने गिफ्ट म्हणून दिली आहे. वा वा वा. वाच आणि शानी. कुणालने मलाही भगवद्गीता दिली आहे आणि कुणालचं असं म्हणणं आहे. काय म्हणणार रे? भगवद्गीता सगळ्यांनी वाचा. आपण बोलतो की पॉझिटिव्ह राहायला पाहिजे. आपण जे काही काम करतोय एवढं स्ट्रेसफुल आहे, तर त्या सगळ्या गोष्टीत पॉझिटिव्ह राहण्यासाठी खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे की तुम्ही आयुष्यातल्या सगळ्या गोष्टींना कसं ट्रीट करता. कुठली गोष्ट महत्वाची आहे. आपण अनवॉन्टेड गोष्टींना खूप महत्व देतो. पोचला टोमना. या गोष्टीत सगळ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत की तुम्ही वाचेन कसं मी. आयुष्य जगलं पाहिजे, कुठल्या गोष्टींना कसं महत्व दिलं पाहिजे. त्याच्यामुळे शांत राहायचं, येस, शांत विचार करायचा. आपल्याला शांत. जन्म मिळाला तेच सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. ओके बॉस. आणि मला वाटतं की आपल्याला ड्रायव्हर फोन करतोय. मला सारखा फोन येतोय. आता आम्ही जिथे आहोत तिथे केक वगैरे मागवण्याचं काही फार शक्य नाही आहे आणि आम्हाला ते नकोच होतं. आम्ही खूप वरती डोंगरात आहोत. माझ्या मागे तुम्हाला दिसतंच आहे. इथून ना या डोंगरावरनं 12 किलोमीटर असं वळणं उतरून जर खाली गेलो तर इकडे केक वगैरे मिळू शकतो. मनाली आहे तिथे, मॉल रोड वगैरे. पण ह्या सगळ्या गोष्टी आपण करत असतो. किती सेलिब्रेशन होत असतं. आता लवकरच अजून एक सेलिब्रेशन होणार आहे. ते माझं बऱ्याच वर्षाचं स्वप्न असणार आहे. तर तेव्हा तुम्हाला कळेलच. अय्यो, हाड कुठच्या तरी प्राण्याचं हाड आहे वाटतं. रात्री कुत्रा घेऊन आलाय. ही बाजू जी आहे ना, ही उन्हात, प्रखर उन्हामध्ये येते. त्याच्यामुळे इथला जो बर्फ आहे ना, हा पटकन वितळून जातो. आता हा थोडा राहिला, हा वितळतो. आता तुम्ही मागचा तो डोंगर बघा, तो असा अपोजिट साईडला येतो. म्हणजे सूर्याचा प्रकाश इकडे जास्त येतो, त्या बाजूला थोडा कमी येतो. त्यामुळे तिकडे अजूनही भरपूर बर्फ आहे वरती वगैरे सगळीकडे. आणि असंच आता आम्ही चाललोय, ती पण ह्या माउंटनची बॅक साईड आहे. त्यामुळे इग्लू वगैरे जे आहेत ना, ते त्यांनी तिकडे बनवले आहेत आणि तिकडे भरपूर बर्फ आहे अजूनही. यांनी या एवढ्या बर्फात पण इथे कोथिंबीर वगैरे उगवली आहे. तशा इथे ते भरपूर भाज्या लावतात. हे त्यांनी यावर्षी ट्राय केलं आहे की असं करून होतं आहे का बघण्यासाठी, आणि ते होतं आहे. तर पुढच्या वर्षी ते मोठ्या प्रमाणात करतील. कारण इथे काहीही लागलं तरी खाली सिटीमध्येच जावं लागतं, एवढ्या लांब. बरेच
बरेच जण जे येतात अशा ठिकाणी राहतात, कारण इथे राहणं एक्सपेन्सिव्ह आहे. पण इथे राहायला आल्यानंतर त्यांचं खाणं पण तसंच असतं. डिमांड असते की आम्हाला नूडल्स हवे आहेत, आम्हाला हे सूप हवं आहे, ते सूप हवं आहे. पण इथे गोष्टी खूप लिमिटेड मिळतात, त्यामुळे त्या एवढ्या लांबून आणाव्या लागतात. त्यापेक्षा भाज्या जर इथेच उगवल्या तर इकडच्या लोकांसाठी पण सोपं होऊन जाईल, म्हणून त्यांचा तसा प्रयत्न एक्सपेरिमेंट करतात. मी जेव्हा यांचं हे काहीच नव्हतं ना, खूप कॅम्पिंग साईट होती छोटीशी, तेव्हापासून येते आणि मी इथेच येते. आता आजूबाजूला बरेच फॅन्सी रिसॉर्ट्स चालू झाले आहेत, पण प्रत्येक ठिकाणच्या एका लोकल फॅमिलीसोबत असे कनेक्टेड राहिलो ना, तर बऱ्याच गोष्टी सॉर्ट होतात. आता कधीही आम्हाला हिमाचलमध्ये काहीही लागलं किंवा काहीही गरज पडली, मी फक्त विकास भैयांना एक फोन करते आणि मला सगळ्या गोष्टी, सगळी कामं माझी होऊन जातात आणि हक्काने येते. काय रे? अच्छा, काय करतोयस पण तू? आणि इथे सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट गोष्ट, कारण एवढं सफेद सफेद बघितल्यानंतर माझा डोका आउट होऊ शकता, त्यामुळे सरळ मी ही कुणालचं वापरते सध्या. माझा वाला बॅगमध्ये ठेवला आहे. आताच रील पोस्ट केलं होतं की नाही बनवलाय म्हणून. मी आताच रील पोस्ट केलं की तू नाही केक इथे आणू नाही शकत म्हणून. काय बनवलंय हे? ब्रेड आणि किसने बनाया? शेफ ने या तुमने? इसको एक बाउल से डब्बा ब्रेड आणि चॉकलेट. थँक्यू. यू वेलकम. माझा नवरा काही करू शकतो, कुठूनही काही अवेलेबल करू शकतो. त्याने ब्रेडवरती चॉकलेट सिरप टाकून घेतला आणि चॉकलेट सिरप बनवला. चॉकलेट सिरप बनवला. अगं कोको पावडर त्याच्यात दूध टाकून बनवला मी. अयो, गाडी आली आमच्यासाठी. चकला मग काय तर प्रॉब्लेम. ह्याच्यातच करत असेल प्रवास. ये तो बहुत रोलर कोस्टर राइड था. ऊपर से और टाइप है. सब ठीक है. हाँ. हाय हाय हाय. आप ना वो जंपर ले लो ओके. अपने साइज का. आम्ही आलो इथे इग्लूमध्ये राहण्यासाठी, पण थोडा वेळ आहे, त्यामुळे आम्ही विचार केला की इथलं साईट सीइंग थोडंसं आजूबाजूचं करून येऊया. कारण मी आधी फिरले पण बर्फाच्या दिवसात फिरले नाही आहे. बर्फाच्या दिवसात इथे राहणं खूप कठीण आहे, कारण तुम्ही रस्त्यांची अवस्था बघू शकता. गाड्या स्किट होत असतात, नीट रस्ते नसतात, चालण्यासाठी पण कठीण. कारण बर्फ हा डोंगरावरती दिसतो छान, पण त्याच्यातनं कंटिन्यू चालायचं हे वाळूत चालणं इतकंच थोडंसं कठीण आहे. कारण तुम्हाला खोलीच माहिती नाही आहे ना की बर्फ कुठे आहे, किती आहे, कसा आहे. ही जी इग्लू साईट आहे ही भारतातली सगळ्यात पहिली इग्लू साईट आहे आणि ती विकास भैयानी बनवलेली आहे. तर आम्ही आत्ता थोडंसं साईट सीइंग करून त्यानंतर आम्ही याच साईटवरती येणार आहोत आणि इथेच रात्री राहणार आहोत. हे इथून खाली इग्लू आहेत. इकडे ऑर्गेनिक वाटर. ऑर्गॅनिक वॉटर. मैं जो बिल्कुल नीचे से निकलता है ना अच्छा. पानी से, जमीन से. वो है. एक रुपया है. गाडी कशी खिसकते बघ. टर्न देताना हे होतं ना. इजी रास्ता है. वो बहुत फेमस ट्रैक है. भृगु ऋषि, भृगु ऋषि. व्यास हाँ. ऋषि, भृगु, ये सब इन पहाड़ों में तपस्या करते देखे थे किसी जमाने में. वशिष्ठ ऋषि, वशिष्ठ हॉट सल्फर स्प्रिंग है उनके नाम पे. ये सब ऋषि ने हाँ, वो वशिष्ठ में गई थी, जो गर्म पानी वाला ना. हाँ हाँ, वो नीचे है ना, हाँ मनाली. मनाली के पास है. वहाँ भी उन्होंने तपस्या किया है. कहते हैं ये ब्यास नदी, उसका नाम बिपाशा है. हाँ. तो वो ब्यास नदी, ब्यास ऋषि ने भी यहीं पे तपस्या किया, ब्यास कुंड में, जहाँ से ब्यास नदी निकल रही है. और
इस पहाड़ी के इस तरफ ऐसा है, फिर दो ऐसे जाना ना पहाड़ी, हाँ वहाँ पे ना एक वो है, एक रॉकी पिलर है बहुत ऊंचा, हाँ उसका नाम इंदर किला है। तो कहते हैं कि वो इंदर किला जो है वो हेल और हेवन जाने का रास्ता है। ओह तो कभी किसी ज़माने में मानते थे कि हमटा वाले एरिया में गांव थे, कहते हैं यहाँ पे 7 गांव जहाँ पे हम ठहरे हैं, तो लोगों को रात को शोर शराबा सुनाई देता था, तो पता चल जाता जैसे ढोल नगाड़े की आवाज़ आए रात को, तो सुबह पता चला कोई आदमी गांव में गुजर गया, उसकी आत्मा अब जा रही है। कभी रोने की आवाज़ आ रही है तो पता लगता है कि वो कोई होगी इस तरह का, रात को अचानक से आवाज़ आना। फिर यहाँ पे एक गेटमैन है बैठा हुआ, वो सब कुछ देख रहा है, और क्या कर्म किया तूने ज़िंदगी में, अच्छा कर्म किया है, ओके इस रास्ते जा भाई, अच्छा बहुत बुरे कर्म किए, जा भाई इस रास्ते। तो वहाँ पे डिसाइड होता है, कहते हैं इंदर किला में। इंदर किला। हाँ, तो उसके इस तरफ ये वाला रास्ता है, ये इस पहाड़ी के पीछे, वहाँ पे 2 पीक, एक इंद्रासन हाँ और एक देवटिब्बा। इंद्रासन थोड़ा शार्प पीक है, ऊंचा है, और देवटिब्बा उसके साथ में ही है एक पीक, वो उसका जो समिट ना फ्लैट है, सब ग्राउंड सब बहुत बड़ा है। तो भगवान इंद्र कहते हैं कि उस इंद्रासन में बैठते हैं, तो बाकी जो देवता है उसके चेले, उनका सभा हाँ, मीटिंग मंडप। वहाँ पे करते कहते हैं। वो दोनों पीक बिल्कुल ऐसा साथ है, ऐसा लगता है कि एक यहाँ पे बैठ के सच में वहाँ मीटिंग करते होंगे करके। ऐसा बहुत सारी वो कथाएँ हैं जुड़ी हुई, लोक कथाएँ देवी देवताओं का, पहाड़ों से जुड़ी हुई बहुत कहानियाँ हैं। अभी तो रोड खुलने के बाद अब फेमस हो गया ये हाँ टूरिज्म, विंटर में फिर इग्लू के लिए फेमस हो गया। और बाकी यहाँ बस नेचुरल ब्यूटी बरकरार है, बहुत सुंदर है। हाँ स्कीइंग के लिए बेस्ट स्लोप है यहाँ पे। अगर इस एरिया में दिसते थोड़ा हाँ ते दिसतं त्यांनी स्कीइंग केलेलं दिसतं. टॉप सेफन डोम है, उसका एल्टीट्यूड 4000 मीटर होगा। इधर हाँ। यहीं से गए थे क्या? नहीं, हम लोग आलू फार्म चेतन से पीछे, हाँ वो उधर दिख रहा है स्लोप, देखो हाँ वहाँ पे पहुँचे थे हम लोग, उस स्लोप पे अच्छा. पहुँचे थे हम लोग, उस एल्टीट्यूड तक पहुँचे थे हम लोग। वहाँ से धीरे धीरे जाएंगे तो स्टॉप। मी काय केलं होतं, वरती गेले होते आणि खूप ऑक्सिजन थोडासा कमी, आणि मी डायरेक्ट सनलाईट तोंडावरती घेतली होती. नंतर घरी आल्यानंतर सगळी चामडी निघून गेली होती. गरमी घेत बसले होते. कोवळं ऊन वाटलं मला ते, पण ते कोवळं नव्हतं. हे डेंजर असतं ना. जैसे यहाँ पे मनाली एकदम क्राउडेड हो गया, लेकिन ये हमटा उतना क्राउडेड नहीं है जितना मनाली है. वैसे वहाँ पे भी बहुत सारे प्लेसेस हैं. तो जैसे यहाँ के प्लेसेस आपको पता है, वहाँ के सिर्फ हमें पता है. तो आप आओगे तो बताना, फिर घूमने चलेंगे. मेरे की रशिया जाने का वो वहाँ पे एक साइबेरियन ट्रेन वाला। हाँ आपको समुंदर अच्छा लगता है विकास भैया? समुंदर हाँ आपने देखा है? देखा आए है, हो? हाँ। मतलब झील देखा, समुंदर समुंदर तो नहीं देखा मैंने, समुंदर तक पहुँचा नहीं कभी। अभी आओ फिर. और फिर समुंदर आपने हमें पहाड़ दिखाए, हम आपको समंदर दिखाएंगे. स्किन के लिए, इसके लिए अरे ते लिंगडी का आचार पण तर हेच आहे ना, वनस्पतीच आहे ना ते पण. हाउस बहुत है यहाँ पे, मेडिसिनल हाउस। हाँ. हमारे बगीचे की वो कैंप के आसपास भी है बहुत सा, थाइम है वहीं हॉबिट के आंगन में उगता है थाइम, वो थाइम है, ओरिगानो है, वाइल्ड ओरिगानो। हा ऑरिगॅनो पण आहे. त्याने दाखवलं होतं मला, ऑरिगॅनो इथे असतं. नकली सब्जी काशी भाभी और ये सेम है। हम दोनों सेम है। गुस्से में रहते हम लोग. भगवान ने आपको ज्यादा फुर्सत में बनाया। जिनको ऐसे जल्दी जल्दी हाँ मैं जल्दी जल्दी में बना दिया. इन्हें जल्दी जल्दी में गुस्सा करो, जाओ कुछ भी बहुत दिक्कत स्कीइंग कर रहा है कब है? ये डॉगी। ओए एक नहीं है ना, किसी के पालतू तो नहीं है, ऐसे ही घूमते रहते. चलो खाने खाने के लिए कहीं कहीं काम वो कैमरा लगाता हूँ। खींचू मैं उतरू? नहीं ऐसे ट्राई ये बर्फ पीछे ले लूँ या? आपसे अकेले से नहीं होगा, एक ऐसी ट्राई करें क्योंकि बर्फ टायर घूम रहा है ना, हाँ तो बर्फ मुंह में आएगा। नहीं, आप रिवर्स ले रहे हो या? हाँ, मैं रिवर्स दे रहा हूँ। या भाई. गाडी फसली.
हमें बर्फ बहुत अच्छी लगती है वहाँ महाराष्ट्र में बैठ के। निकालू बर्फ? जो चेसी है ना, हाँ। उसमें बर्फ आ गया ना, ये टायर को ग्रिप नहीं मिल रहा है। अभी रिवर्स है या फर्स्ट? चलो आगे करो, पीछे कहीं भी, बस निकालना है हमने बाहर। थोड़ा सा ग्रिप बन जाए ना। वितळेल अशाने। अब मूव करेगा तब इसके इधर टायर के नीचे टायर के नीचे ऐसा हो जाएगा। तो ऐसा हो सकता है। पत्थर 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 वो देखो वहाँ पे किसी ने आग जलाई है, तो एक छोटा सा पत्थर दिख रहा है। छोटा नहीं, बहुत बड़ा है। बहुत बड़ा है क्या वो? आप रिवर्स ले लो, मैं इधर पत्थर रखता हूँ। रिवर्स रिवर्स। हाँ घुमाओ उसे। त्या बेवड्यांना लिफ्ट नाही दिली ना? नाही करणार आहेत का? इथे ही आपली गाडी जी आहे ही अशी अडकलेली आहे सांगितलंय तुला टाकलं. आणि तुम्ही बघू शकता कुणाल भगत काय करतायत. कुणाल भगत पहिले सनस्क्रीन लावतायत कारण स्किन इज मोर इम्पॉर्टंट. यांचे खरंच प्रॉब्लेम वेगळे आहेत इथे बाबा. आपल्याला हे वाटतं बर्फ बर्फ बघायला छान वाटतो. लोक फोटो पण असेच टाकतात ना, म्हणजे मी पण टाकले असेच. आपण जे छान दिसतो त्याचे फोटो पोस्ट करतो, पण यांचे प्रॉब्लेम्स पण वेगळे आहेत. गाड्या फसणं, गाड्यांच्या वर बर्फ जमा होणं आणि कठीण आयुष्य आहे म्हणजे. आणि त्याच्यात एवढी थंडी. बाबा बाबा, खरंच आपण खूप ब्लेस्ड आहोत की आपल्याकडे सगळे सीझन हे जेवढे हवे त्या प्रमाणात आहेत आणि आपण ते एन्जॉय करतोय. अशा ठिकाणी यायला खूप चांगलं वाटतं, पण त्यांचे प्रॉब्लेम्सचा विचार केला ना कठीण आहे यार. कुणाल कसो गरीबासारखं बसलो बर्फ काढता. एका तशी बर्फात जाऊची हौस होती. भागली भावाशी काय रे? कैसा बेटा काय? आज तू किट्टू बिट्टूशी बोलला नाहीस आणि मला बर्थडे विश करायला फोन केलेला. उन्हात राहते नाही. श्री स्वामी समर्थ. चल बघ एकदा ट्राय कर. निघू दे निघू दे निघू दे देवा. स्वामी वाव. म्हणजे नाही बघूया आज चालू. चलो जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. रुको 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 विकास भाई. हाँ जय महाराष्ट्र. पीछे पीछे पीछे. ओ थोड़ा पीछे. जय महाराष्ट्र. निघाली फायनली. चलो. ही पांडुरोपा म्हणून जी जागा आहे तिथे असं म्हटलं जातं की पांडव इथे धान्याची जे पहिलं बियाणं जे उगवतात ना ते इथे उगवायचे. जब कहते हैं ना, पांडव जब एग्जाइल पे थे हाँ तो हिमालय में घूम रहे थे, हाँ. तो वो यहाँ भी आए कहते हैं. और इस जगह पे उन्होंने धान की खेती की कहते हैं. जो रुपाई करते हैं ना, सीडलिंग तैयार करते हाँ. हैं, वो इस जगह में किया है. यहाँ से सीडलिंग तैयार करके इस तरफ पीछे भृगु लेक है. भृगु लेक के नीचे भी
ऐसा स्टेयर्स फील्ड है बने बहुत सारे, तो हाँ। यहाँ से वो सीधे उस धान की जो गुच्छे को फेंकते थे ऐसा हाँ वहाँ पे, और वहाँ पे उन खेतों में रुपाई करते थे वो। अच्छा तो फर्स्ट सीडलिंग यहाँ पे तैयार करते, फिर असली जो खेत है वो वहाँ पे अनाज वहाँ पे उगाते थे। तो पांडवों से जुड़ा काफ़ी इस वैली में है और सबूत भी है, जैसे हडिम्बा माता जी कहते हैं, हाँ, हडिम्बा की यहाँ पे हडिम्बा शादी माता हुई का थी। मंदिर है। घटोत्कच मतलब कुल्लू वैली का था, योद्धा जो था हाँ। कुल्लू से था वो, तो यहीं पे पैदा हुआ है। पांडवों ने बहुत सारे मंदिर भी बनाए हैं यहाँ वैली में, बहुत सारे हैं, तो कहीं ना कहीं कुछ ना कुछ जुड़ा हुआ है उस समय महाभारत के काल से। इथे बघ ना हे पण आहे असं पाण्याचं हे आहे इथे. झील है क्या ये? हाँ झील ना वो क्या होता है, ऐसा स्वयं वो हो ना, कीचड़ जैसा हुआ घास हुआ, ऐसा दलदल pure- जैसा। हाँ, ऐसा प्योर झील नहीं है, जब उस मिट्टी के ऊपर जाते हैं हिलता हुआ पूरा नीचे पानी है, हा ठीक आहे कोणीतरी गेले आणि परत आले तिथून. मोटा लेयर होगा उसका। इधर हाँ, उनको पता है, जिनको वो जाते हैं और निकालते हैं वो, क्या क्या होगा इन पहाड़ों में वैसे. कहीं कहीं तो दिखते हैं वो काले काले स्पॉट, अब पता नहीं वो पानी से बना है या शिलाजी से, कुछ तो है वहाँ पे, द ब्लड ऑफ माउंटेन। हम्म. बघ कसं वार हटतं. हळू हळू ये गोंडरे काळा झालायस का? झालायस काळा. चल आता चल. तेवढी मेहनत केलेली थांब, बाया. हळू 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 जब से ये बाइक लाया ना, तब से ये हमारा रास्ता काफ़ी अच्छा हो गया, अच्छा इतना नैरो रास्ता होता है यहाँ से। हाँ. हे हे बघा कशी शहाणपणा दाखवता. काय झालीस? सटकलीस? आणि फायनली आम्ही पोहोचलो इग्लूमध्ये. मी इथे जातानाच घसरून पडले कारण बर्फ तिथला खूप घट्ट झाला होता आणि घट्ट झालेल्या बर्फाच्या लादीवरनं चालणं जसं कठीण असतं तसं इथे ते कठीण होतं. तर हा इग्लू कसा बनवला जातो आणि हे बनवणं किती कठीण असतं या सगळ्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. आणि आजची पूर्ण रात्र आम्हाला इथेच काढायची आहे. पण त्याआधी एवढं फिरून आल्यानंतर एवढं गाडीचं हे झाल्यानंतर मला लागली आहे भूक. मस्त या थंडगार वातावरणामध्ये गरमागरम असं जेवण मिळालं आहे आम्हाला. कढी भात राजमा. आणि आता आपण बघतोय हे इग्लू कसं बनवतात. तर इग्लू बनवण्यासाठी ते तिथल्याच बर्फाचा वापर करतात. त्यामुळे तिथला जो बर्फ असतो हा एका अशा ट्रेमध्ये घेऊन त्याला असं थोपटून त्याची एक मस्त वीट कशी बनवतो ना आपण तशी ते लोक वीट बनवतात. त्याला अगदी घट्ट मध्ये असं ते मिक्स करून, कारण हा बर्फ म्हणजे अगदी चुरा असतो त्यामुळे त्याला ते अगदी घट्ट बनवतात. त्याची अशी लादी बनवतात आणि त्यानंतर ती लादी एकमेकांवरती अशी रचून त्याचा एक मस्त डोमसारखं त्याला शेप देतात. म्हणून तो असा घासत जो होता सुरुवातीला माणूस तो त्याच्यासाठीच तो असं कट करून त्याला एक छान असा राऊंड शेप देतात. This is India's first igloo stay experience started by 2 local Himachali adventure enthusiasts. या गोष्टीचा खूप आनंद आहे की आम्ही त्यांच्याकडे खूप आधीपासून येतो. त्यांनी 2012 मध्ये जवळपास या गोष्टीची सुरुवात केली आणि जो माणूस या गोष्टीची सुरुवात करतो तो नंतर त्याचं नाव कुठे दिसेन असं होतं आणि इतर लोकांना माहीत पडतात. पण त्यांनी खरी सुरुवात केली आहे. तुम्ही अगदी ChatGPT जरी सर्च केलं तरी सुद्धा त्यांचं नाव येतं, गुगलवरती सर्च केलं तरी सुद्धा त्यांचं नाव येतं. आणि हा इंडियाचा पहिला इग्लू स्टे एक्सपिरियन्स आहे. आता बऱ्यापैकी त्यांनी इग्लूज वाढवलेत. इथे त्यांच्याकडे आत्ता जवळपास 9 इग्लू आहेत आणि हा एक्सपिरियन्स खूप छान आहे. प्रत्येकाने हा केला पाहिजे. याच्यासाठी जर तुम्हाला यायचं असेल तर ज्या सीझनमध्ये आत्ता आम्ही आलो आहे म्हणजे फेब्रुवारी,
हाच एक बेस्ट सीझन आहे आणि तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून त्यांचे सगळे कॉन्टॅक्ट डिटेल्स मी देते. इग्लूमध्ये येण्यासाठीचं माझं प्लॅनिंग 4 वर्षापासून चालू होतं, पण मला माहीत होतं की मला इथे इग्लूमध्ये राहायला जायचं आहे, तर मला ह्याच ठिकाणी जायचं आहे, यांच्याकडेच जायचं आहे आणि त्यांच्याकडनंच ती इन्फॉर्मेशन सगळी घ्यायची आहे. त्याच्यामुळे गेली 4 वर्ष जो मी प्रयत्न करत होते, 4 वर्षानंतर माझं सक्सेसफुल झालं आहे. त्यामुळे तुम्ही जरी प्रयत्न करत असाल तरीसुद्धा ते जे नंबर आहेत ते सेव्ह करून ठेवा. माझे ब्लॉग्समध्ये मी जे काही देते ते डिस्क्रिप्शनमध्ये आहेत ते, आणि तुम्हाला जेव्हा यायचं असेल तेव्हा नक्की विकास भैयांना भेटा आणि इथे या. एक त्यांना फोनवरती नक्की विचारायला विसरू नका की बेस्ट सीझन कोणता आहे. म्हणजे फेब्रुवारीच्या फर्स्ट वीकमध्ये कधी कधी इग्लू चालू होतात, त्याच्यामुळे सेकंड थर्ड वीक आणि फेब्रुवारी एंडपर्यंत सगळं संपतं. कधी कधी मार्चपर्यंत सुद्धा असतं. त्यामुळे त्यांच्याशी डिस्कस करून तुम्ही इथे नक्की या आणि हा एक्सपिरियन्स नक्की एकदा घ्या. पर इग्लू ऐसे कि क्लैश नहीं होता, ये ऐसा होता नहीं है तुम गिरेगा हां नहीं होती. एक साइड से मेल्ट होना स्टार्ट होगा, जैसे सनी साइड में यहाँ पे मेल्ट होकर पतला हो जाएगा, दीवार सुराख निकल गया, वो सुराख धीरे धीरे बड़ा बड़ा होता जाएगा बड़ा सा. फिर काफ़ी टाइम के बाद वो एक सबको वजन पड़ गया तो वो छोटे छोटे पीस मतलब हमारे देखते हैं कि अब बैठने लायक नहीं है. मतलब अंदर कोई स्ट्रक्चर नहीं है, स्ट्रक्चर नहीं कुछ नहीं है. नाही असं 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 ते बनवत गेले स्ट्रक्चर है. नाही. बर्फ ना चल रहा है, 10 साल हो गए कंटिन्यू. और ये सीजन कब तक रहता? वैसे जनवरी और फरवरी का 2 महीना ये बेस्ट टाइम है. फरवरी एंड तक. अब टेम्परेचर राइज हो रहा है इस साल, तो स्नोफॉल लेट होने से क्या किया एटमॉस्फेयर पूरा टेम्परेचर ज़्यादा है, मेल्ट स्नो काफ़ी फास्ट मेल्ट हो रहा है. फिर ये साइड में तो शायद फरवरी एंड तक, और सेकंड साइड है वो थोड़ा ठंडी जगह में है, वहाँ स्नो लेट होगा, लेट मेल्ट होगा. तो उम्मीद है 20 मार्च तक हम लोग ऑपरेट करेंगे सेकंड साइड में. ये क्लोज कर देंगे फिर वहाँ मूव करेंगे उधर. ओके. फिर नेक्स्ट ईयर फिर बर्फ का इंतजार करेंगे, फिर बनाएंगे. अब इसको बनाने में बस ये प्योर बर्फ है, और कभी थोड़ा कॉम्पैक्ट करने के लिए हम लोग पानी यूज़ करते हैं बर्फ में मिक्स करके, क्योंकि कई बार स्नो कंडीशन वो ना पाउडर स्नो वो कॉम्पैक्ट नहीं होता है, तो ऐसा हार्ड बॉल नहीं बनता ऐसा. हमें ऐसा हार्ड बॉल चाहिए जो कॉम्पैक्टेड हो. कई पाउडर स्नो वो रेत की तरह होता है ना, ऐसा दिखा जाता है, जाता है. पानी डालना पड़ता है उसमें बहुत. अभी टेम्परेचर अच्छा है इसलिए ज़्यादा पानी डालने की जरूरत नहीं पड़ रही है, अच्छा बन रहा है अभी. और ये ऐसे कितने बार उसको वापस बनाना पड़ता है? वो अब डिपेंड करता है टेम्परेचर के ऊपर. अगर तेज़ धूप है, गर्मी बढ़ गई तो जल्दी मेल्ट होगा. अब मेल्ट होगा तो फिर बाहर से उसको और बर्फ का लेयर डालते रहेंगे. गर्मी बढ़ रही है ना, अभी लगभग एक फीट अंदर पुराना दीवार है, वो 2 फीट का दीवार है. मोटा दीवार है उसको टाइम लगेगा ना बनने के. ज़्यादा उसको रॉ मटेरियल ये और प्रगति है. काय करते? पाय पाय कशाला टेकतेस? इथे रात्री मूवीज दाखवले जातात. म्हणजे एक मूवी दाखवली जाते, मोस्टली ये जवानी हे दिवानी ते दाखवतात, कारण त्याचं शूट पण इकडेच झालेलं आहे. आता जे मगाशी इग्नूचं काम चालू होतं ते ऑलमोस्ट होत आलंय. ह्या ब्लॉगमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये ज्या मी डिटेल्स दिल्या त्या सेव्ह करायला विसरू नका, आणि नक्की एकदा हा एक्सपिरियन्स करण्यासाठी या, कारण आम्हाला सुद्धा एकदाच एक्सपिरियन्स करायचा होता. आणि फायनली 4-5 वर्षानंतर मी आले आणि अमेझिंग एक्सपिरियन्स आहे, खूप भारी वाटतंय. आम्हाला अशा ठिकाणी फिरायला आवडतं, आणि माझे असे ब्लॉग जर तुम्हाला बघायला आवडत असतील तर प्लीज तेही तुम्ही सांगा, कारण अशा ठिकाणी आणि अशी खूप कमी गर्दी असलेली ठिकाणं आम्हाला जास्त आवडतात. मला असं थोड्या वेळासाठी ठीक आहे रे, सतत बघून कंटाळा येतो. सतत बघत कुठं बसायचंय?
खूप अशा थंडीत कुडकुडून झाल्यानंतर रात्री माझा बर्थडे सेलिब्रेशन पण करण्यात आला आणि तो खूप युनिक पद्धतीने करण्यात आला. बर्फामध्ये असं थोडंसं रॉकेल वगैरेचं हे ठेवून त्याच्यामध्ये आग पेटवून चारी बाजूंना मध्ये केक, आणि केक नाही मिळालं तर त्यांनी एक बर्फाचा गोळा बनवला होता ज्याच्यावरती त्यांनी फक्त कोको पावडर टाकली होती. आणि एक चांगला केकसुद्धा ते नंतर घेऊन आले मनालीतून. त्यामुळे ह्या सगळ्या मनाली इग्लू स्टेमधल्या सगळ्या स्टाफचं खरंच खूप खूप थँक्यू. तुम्ही खूप छान अरेंजमेंट केली होती माझ्या बर्थडेसाठी आणि मी खूप एन्जॉय केलं. ये मनाली ग्लू स्टे का लाइव चला है. ओके. ग्लू मैंने के लिए लेकिन बहुत अच्छा है, अरेंजमेंट भी बहुत अच्छा है, हमें ये सब खाना भी बहुत अच्छा लगा. अभी डिनर का वेट कर रहे हैं हम लोग. रेडी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे एका साईडवरती 5 इग्लू आहेत आणि दुसरी त्यांनी नवीनच एक साईड केली तिथे 4 इग्लू आहेत. त्याच्यामुळे इथे 5 इग्लू असतील तर 10-12 माणसं आणि 4 इग्लू जिथे आहेत तिथे 8 ते 10 माणसं एवढीच माणसं असतात आणि त्यांच्या स्टाफची 4-5 माणसं. तर आता आम्ही आहोत इग्लूच्या आतमध्ये, बघू शकता तुम्ही. आणि आता झोपण्यासाठी खूप हे आहे कारण भरपूर थंडी आहे. तर ही हॉट वॉटर बॅग आहे, ही आम्हाला आतमध्ये अंथरुणाच्या आत ठेवायला सांगितली आहे जेणेकरून ती थोडंसं गरम आतमध्ये देईल. आणि ही स्लीपिंग बॅग आहे, हे अंगावरती ओढायचं आणि झोपायचं. नाही तोंडातून वाफा येतात, खूप थंडी वाटते. दरवाजा बंद त्याच्यामुळे त्यांनी थोडासा ओपन ठेवलाय ऑक्सिजन येण्यासाठी. बाकी 2 हॉट वॉटर बॅग दिल्यात त्यांनी दोघांच्या बेडच्या आतमध्ये जातील. हे घे, ही तुझी ठेव पहिले. कुठं ठेवतेस तू? पायाजवळ ठेव म्हणाले ना ते, पायापासून नाही थंडी असते असं कुशवून ठेवून दे. तर गाईज हा आहे वन टाइम एक्सपिरियन्स आणि याला आपल्या भाषेमध्ये खुजल्या असं सुद्धा कधी कधी म्हणतात. एकदाच करा जे काय, परत नका. हे घाबरे म्हणजे वन टाइम एक्सपिरियन्सच आहे. म्हणजे असं आता मला पहिल्यांदा अशी थोडीशी भीती वाटायला लागली, हे पडणार तर नाही ना बर्फाखाली. आपण पण त्यांनी सांगितलं ना कसं. हो ते नाही पडत वगैरे त्यांनी सांगितलं. आणि असं 50 लोक उभी राहिली तरी हा तरी नाही पडत, ते एवढं स्ट्रॉंग आहे ते. पण एक्सपिरियन्स मी उद्या सकाळी सांगेन तुम्हाला. आता एक्सपिरियन्स करते. बाय बाय, गुड नाईट.